मंडळी असं म्हणतात, माणूस त्याच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम कधीच विसरत नाही. बायकोनं राग धरला किंवा जाळ काढला, मित्रमैत्रिणींनी पैशाच्या व्यवहारात काहीतरी घोटाळा करून विश्वासघात केला, पावसाळ्यात एखाद्या रात्री लईच मन भरून आलं, हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत मॉर्निंग वॉकला गेल्यावर कानात हेडफोन टाकून इम्रान हाशमीची गाणी ऐकली, ऑफिसमध्ये कोणाचं तरी नवं नवं जुळणारं लपडं पाहिलं, किंवा मग एखाद्या वेळेला सहजच टीव्हीला दोघांनी एकत्र थिएटरात पाहिलेला जुना पिक्चर लागलेला दिसला, की अशा मोमेंटला राहून राहून त्याला तिचा किंवा तिला त्याचा जुना छावा छावी आठवत असते. आणि गेला बाजार 96 सिनेमासारखं एखाद्या नादिक पोरानं शाळा कॉलेजात गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला, की मग तर हमखास पहिलं प्रेम आठवून दिला झापूक झुपूक वाजत राहते. म्हणजे एकंदरीत काय तर माणूस त्याचा पहिला पहिला जो काय प्यार आहे तो असा धडकन मधल्या सुनील शेट्टी सारखा कायम मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवतो. ती सध्या काय करते हा प्रश्न स्वतःला विचारत तिच्या सोशल मीडियावर बारीक घारीसारखी नकळत नजर ठेवून असतो. तिनं पोराच्या बारशाचे वाढदिवसाचे फोटो टाकलेत का हे सर्च करू करू पाहत असतो. अक्सर इस दुनिया में अनजाने मिलते हैं म्हणत विषय हलक्यात सोडून देत नाही. आता इतकं सगळं रान तुमच्या समोर आणायचं कारण म्हणजे सध्या बिहारमधून तुमच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी ताज्या करणारी एक घटना समोर आली आहे. मौका मिळाल्यावर एका 60 वर्षीय वकिलानं काही वर्षांपूर्वी आजाद केलं तुला म्हणत सोडलेल्या आपल्या चिमणीला, जी की आता 50 वर्षांची झाली, तिला घेऊन भुरकन भरारी घेतली. आता ही पहिल्या प्रेमाची टोकाला जाणारी प्रेम कहाणी नेमकी काय तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर मॅटर आहे बिहार मधल्या पूर्णिया गावचा. एक 60 वर्षीय वकील 50 वर्षीय विवाहित महिला डॉक्टर सोबत पळून गेला. जेव्हा त्या दोघांनाही पकडण्यात आलं तेव्हा वकिलानं नजरेत मोहब्बते मधल्या शाहरुखचे भाव आणून सांगितलं की ती त्याचं पहिलं प्रेम होती. दोघही शाळेत एकत्र शिकले, तेव्हापासून ते एकमेकांवर प्रेम करत होते. तिची वाट पाहत त्यानं आजपर्यंत लग्नच केलं नाही. एका हिंदी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार हे मन हेलावून टाकणारं प्रेम प्रकरण पुण्याच्या केके हाट पोलीस स्टेशन परिसरातील प्रभात कॉलनीतील डोनर चौकातील आहे. 11 मे रोजी सहरसा येथील प्रोफेसर कॉलनीत राहणारा 60 वर्षीय वकील तिथं राहणाऱ्या एका महिला डॉक्टर सोबत पळून गेला. रात्री उशिरापर्यंत महिला डॉक्टर घरी न पोहोचल्यानं तिच्या पतीनं पोलिसात तक्रार दाखल केली. बरीच शोधाशोध आणि चौकशी केल्यानंतरही त्या दोघांचा ठाव ठिकाणा मिळत नव्हता. शेवटी पोलिसांनी सीआयडीतल्या एसीपी प्रद्युमन यांच्यासारखं कुछ तो गडबड आहे म्हणत डोकं लावलं आणि वेगळ्या अँगलनं शोध सुरू केला. दरम्यान शुक्रवारी सहरसा येथून त्या महिला डॉक्टरला आणि वकिलाला ताब्यात घेण्यात आलंय. ती महिला विवाहित आहे आणि तिला मुलं देखील आहेत. वकील मात्र अविवाहित आहे. तो खऱ्या प्रेमाला जागला. एवढंच नाही तर पुढं मागं हा मॅटर होणार याची आधीच खात्री असल्यानं त्यातून वाचण्यासाठी त्यानं वकिलीचं शिक्षण सुद्धा घेतलं. त्यानं पोलिसांसमोर दावा केला की तो त्याच्या डॉक्टर मैत्रिणीची आयुष्यभर वाट पाहत असल्यानं त्यानं कधीच लग्न केलं नाही. महिला डॉक्टर आढळून आल्याची माहिती मिळताच तिचा पतीही पोलीस ठाण्यात पोहोचला. संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर त्यानं पत्नीला स्वीकारण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत महिलेला तिच्या वकील प्रियकराच्या घरी पाठवण्यात आलं. आता तुम्हाला वाटेल की ही प्रेम कहाणी इथंच सुपळ संपूर्ण झाली, तर तसं नाही. त्या वकील संजीव कुमार यांना तुरुंगात पाठवण्यात आलंय. एका हिंदी मीडिया रिपोर्टनुसार के हाट पोलीस स्टेशनला दिलेल्या जबाबात वकील संजीव यांनी म्हटलंय की ते त्या महिला डॉक्टरला त्याच्या लहानपणापासून ओळखतात. दोघेही शाळेत एकत्र होते, चांगले मित्र होते. ती डॉक्टर महिला म्हणजे त्यांचं बालपणीचं प्रेम आहे. तो म्हणाला, माझ्या मैत्रिणीने MBBS पूर्ण केलं आणि ती डॉक्टर झाली. मी वकील झालो. आम्ही लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली, पण तिच्या कुटुंबाला ते मान्य नव्हतं आणि त्यांनी तिचं लग्न दुसऱ्या डॉक्टरशी लावून दिलं. पण मी मात्र अजून लग्न केलेलं नाही, कारण मी तिची वाट पाहत होतो. संजीव कुमार पुढे म्हणाले की आम्ही अनेक वर्ष भेटलो नाही, पण गेल्या वर्षी 30 वर्षांनंतर मी तिला तिच्या क्लिनिकमध्ये भेटलो. या एका भेटीत आम्ही पुन्हा एकमेकांच्या जवळ आलो. आम्ही पुन्हा बोलू लागलो आणि भेटू लागलो. म्हणजे वकिलांनी इथं कायद्यानं सगळं केलेलं आहे. तर असा सगळा पिक्चर स्टाईल मामला झालाय आणि याच्याबद्दल तुमचे दिव्य विचार कमेंट बॉक्सात फेकून हानाच. पण या वकिलासारखं आपलं पहिलं प्रेम मिळवण्याच्या विचारात असाल तर तसं काही करण्याच्या आधी तुम्हाला कायद्याचा किती अभ्यास आहे, आपण किती पाण्यात आहे हे तपासून पहा आणि मगच डेअरिंग करा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.
सोबतच आपले विशेष बारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.